मी राकेश मनोहर सोनी, प्रभाग क्रमांक 1 ड मधून ओपन पुरुष मधून मी आज फॉर्म भरलेला आहे आणि पूर्ण मारवाडी समाजामधनं एकमेव मी कॅन्डिडेट आहे। ते या सोलापूर महानगरपालिकेमध्ये नेतृत्व करण्यासाठी मला शरदचंद्रजी पवारांनी मला विश्वास दाखवून मला तिकीट दिले आणि गादेकर साहेबांचा पूर्ण मला सपोर्ट राहिला आहे। त्यामुळे आज मला पक्षाने एवढं संधी दिलेली आहे, त्याचं मी सोनं करून दाखवणार आणि माझ्या प्रभागाच्या पूर्ण समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर राहणार। लोकांनी तुम्हालाच का वोटिंग करावं या संदर्भात काय सांगू शकतात? विकास कामासंदर्भात लोकांना चांगला उमेदवार पाहिजे आणि नेहमी त्यांच्या संपर्कात राहणारा, त्यांचे सगळे प्रश्न मांडणारा आणि फक्त इलेक्शनच्या वेळेस कामं न करणारा, वर्षभर कंटिन्यू त्यांच्या सोबत राहून काम करणारा, फक्त इलेक्शनच्या वेळेस काम करून दाखवणारा माणूस नको त्यांना। त्यामुळे मी त्यांच्या सोबत नेहमी राहणार, हे मी माझं पूर्ण आजपर्यंत केलेल्या विकास कामासंदर्भात काय सांगता? मी आतापर्यंत फक्त सामाजिक क्षेत्रात काम केलेलं आहे, ह्या राजकीय क्षेत्रामध्ये मी आता नवीन आहे। तरुण उमेदवार म्हणून तरुणांसाठी तुम्ही काय करणार? तरुणांसाठी मी एक ॲप लॉन्च करणार आहे। त्या लॉन्च मध्ये ज्यांना पार्ट टाइम जॉब, ज्यांना फुल टाइम जॉब पाहिजे, ते एक इंटरनॅशनलची ॲप आहे, त्या ॲपचं पूर्ण लॉन्चिंग करणार आहे। त्या ॲपमध्ये त्यांना पार्ट टाइम आणि फुल टाइम असले जॉबचे ऑप्शन खूप आहेत। म्हणजे त्यांना जर असं 2 तास मला खाली वेळ आहे, मला हे वेळ या वेळेमध्ये काय काम करायचं तर ते फक्त ॲप्लिकेशन नोंद करायचं, त्यांना काही कुठली चार्जेस नाही, काय नाही, त्यांना ऑप्शन्स भरपूर आहेत। ते ऑनलाईन ॲप जे त्याचं मी लॉन्च करणार आहे। आजपर्यंत फक्त महिलांचा विचार करून जातं, तरुण वर्गांचा विचार केला जातं, तसं ज्येष्ठ नागरिकांचा विचार कुठलाही उमेदवार आजपर्यंत करताना दिसून येत नाही। या संदर्भात तुम्ही काय सांगता? आमच्या पक्षाकडनं जे आमचे शरद पवारजी आहेत, त्यांचं एकच म्हणणं आहे की नवीन आणि युवा यांना संधी द्या। तर त्याप्रमाणे आपल्या पक्षात पण तेच धोरण ठेवून आपले गादेकर साहेब पण ना त्याच विचारांनी पुढे चाललेले आहेत। सगळे नवीन आणि चांगले नेतृत्व करणारे युवा नेतृत्वांना ते संधी दिलेले आहेत आणि त्या संधीचं सोनं करून दाखवणं आम्ही काम करणार। जनतेला तुम्ही काय संदेश द्याल येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या? फक्त एकच म्हणतो, सगळेजण मिळून काम करूया आणि फक्त सोलापूर शहराचा विकास करूया। लेटेस्ट अपडेट, सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राइब करा, फॉलो करा MS13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं।